प्रत्येक निवडणुकीत शेतकऱ्यांची कर्जमाफी हे आश्वासन प्रत्येकाकडून दिलं जातं, परंतु त्याची अंमलबजावणी कधी होताना दिसत नाही। आणि नुकताच एका प्रसंगानंतर एका शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याचा निर्णय सरकारनं विधानभवनात जाहीर केला आणि त्यामुळेच व्यथित होऊन सर्वच शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी यासाठी अहमदपूर जिल्हा लातूर येथील सहदेव होनाळे हे आपल्यासोबत नांगर घेऊन मंत्रालयाच्या दिशेने 500 किलोमीटर पायी निघालेले आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नक्की यामागचा त्यांचा हेतू काय होता। मी सहदेव होनाळे अहमदपूर येथून मंत्रालयावर नांगर घेऊन निघालेलो आहे। याच्या मागलं कारण असं आहे की आमच्या अहमदपूर तालुक्यातील एक वयोवृद्ध शेतकरी 70 वर्षाचे पवार त्यांच्या पत्नीला सोबत घेऊन शेतामध्ये त्यांनी निंदणी केली आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला। तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मंत्रालयात विधानभवनात त्याच्यावर चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर सरकारमधील कृषी मंत्री त्याच्यानंतर सहकार मंत्री उपमुख्यमंत्री यांनी त्यांच्याशी संपर्क साधून तुमची कर्जमाफी आम्ही करू म्हणून असा शब्द दिला आणि त्यांना पैसे देऊन त्यांची कर्जमाफीसुद्धा केली। हे बघितल्यानंतर माझ्या डोक्यात एक विचार आला की बाबा एका शेतकऱ्यांना जर खांद्यावर जू घेऊन ओढला तर ह्या सरकारनं कर्जमाफी केली म्हणजे हे सरकार महाराष्ट्रातील सगळ्याच शेतकऱ्यांनी खांद्यावर जू घेऊन नांगर ओढण्याची वाट बघते का। म्हणून मी म्हणलं की बाबा तुम्ही जर नांगर घेऊन ओढण्याची वाट बघत असाल तर मी अहमदपूर येथून पायी मंत्रालयावर नांगर खांद्यावर घेऊन येत आहे। तुमच्यावरती आत्ताच्या घडीला किती कर्ज आहे काय? माझ्यावर आत्ताच्या घडीला कृषी कर्ज हे 1.5 लाखाचं आहे आणि हा प्रश्न माझाच एकट्याचा नाही। मी काय माझं कर्ज फेडले पण महाराष्ट्रातील असे कित्येक शेतकरी आहेत जे कर्ज फेडू नाहीत, ते फेडू शकत नाहीत, त्यांच्यासाठी हा प्रतिकात्मक मोर्चा आहे। हा हे जे आहेत सहदेव होनाळे हे आपल्या गावातून पायी या मुंबईच्या दिशेने कूच करत असताना त्यांचे एक सहकारी मित्र जे आहेत ते त्यांना त्यांची समजूत घालून त्यांना माघारी घरी घेऊन जाण्यासाठी बाजूच्याच झरी खुर्द गावातील चाकूर तालुक्यातील गणेश सूर्यवंशी त्यांच्यापर्यंत पोहोचले, परंतु या सहदेव यांच्या ओढीनं ते सुद्धा मुंबईच्या दिशेने आता निघालेले आहेत। नक्की काय सांगाल? माझा मित्र सहदेव मंत्रालयावर पायी निघाला कारण तो शेतकऱ्याच्या अंतःकरणातील जी वेदना आहे, शेतकऱ्यांचे जे दुःख आहेत ते शासनाच्या दरबारी मांडावे म्हणून तो निघालेला होता। आणि ही वेदना जर आपण नाही मांडली तर शासनाला शेतकऱ्यांचं दुःख कळणार नाही असं तो म्हणाला। त्याच्यासाठी मी सुद्धा त्याला साथ आणि सोबत करावी आणि आपण सुद्धा मंत्रालयापर्यंत जावं आणि शासनाच्या दरबारी शेतकऱ्यांचं दुःख मांडावं म्हणून मी त्याच्यासोबत साथ आणि सोबत करत आहे। एकूणच जर आपण पाहिलं तर आज आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये राजकारण्यांकडून असेल समाजधुरीणांकडून असेल वाद घालून दिले जातात, राजकारण पेट्ट ठेवलं जातं आहे। पण आज तिथं एका ओबीसी सहदेव यांच्यासोबत तुम्ही मराठा तुम्ही त्यांच्यासोबत आलेले आहेत। नक्की काय याच्याकडे तुम्ही कसं पाहता? खरं तर हेच महाराष्ट्राचं दुर्दैव आहे कारण मराठा आणि ओबीसीमध्ये भांडणं लावून शेतकऱ्याचे जे मूळ प्रश्न आहेत तेच बाजूला टाकले गेले आणि शेतकऱ्याच्या मूळ प्रश्नाला हात घालण्यासाठी सहदेव निघाला आणि त्याला साथ देण्यासाठी मी त्याच्यासोबत निघालो। एकूणच जर आपण पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रातील जे राजकारण आहे ओबीसी आणि मराठा या दोन जातींमध्ये भांडण लावून मोठ्या प्रमाणात बिघडवण्याचं काम मध्यंतरीच्या काळात झालं। पण या पायी पदयात्रेच्या निमित्तानं सहदेवला साथ देण्यासाठी आलेला गणेश हे कुठंतरी ओबीसी आणि मराठा समाजाची शेतकऱ्यांची मोड बांधून मुंबईच्या दिशेने निघालेत आणि त्यांना त्यांच्या सातबारा कोरोना करण्याच्या कार्यात यश मिळवण्याची त्यांची आता प्रतीक्षा आहे। बेवंडून संजय भोळे, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।